कोपरगाव तालुक्यातील जी घटना झाली आहे सुरेगावमध्ये, त्याचा निषेध करण्यासाठी ऑल पॅन्थरचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दीपक भाई केदारे साहेब हे आलेले आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया. ही घटना एक सुनियोजित कट आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या परिस्थितीला तो छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा पाडण्याचं प्रकरण असेल, बदलापूरचं प्रकरण असेल, दलित अन्याय अत्याचाराचं प्रकरण असेल, आरक्षणाचं आंदोलन असेल, या सगळ्यांना डायव्हर्ट करण्यासाठी अतिशय सुनियोजितपणे एक भडकाऊ कमेंट टाकून दलित समाजाच्या, बौद्ध समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत. तुम्हाला पूर्वीचेच दिवस आले पाहिजेत, गळ्यात मडका आणि पाठीला झाडू. त्याच्यामुळे ही घटना अतिशय गंभीर आहे आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात आता संताप झाल्याशिवाय राहणार नाही. आज 4 दिवस झाले या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे, मोर्चा झाला आहे, रस्ता रोको झाला आहे, समाजाचा उद्रेक झाला आहे, तरीसुद्धा पोलीस कुणाच्या दहशतीखाली हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे. कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली हा सुद्धा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे. या 4 दिवस झालं गुन्हा दाखल होऊन तरी आरोपीला अटक का होत नाही. आम्हाला समजतं आरोपी कधी या गावात दिसतोय, कधी त्या गावात दिसतोय, काहीतरी राजकीय लोक त्याला लपवत आहेत. त्याच्यामुळे पोलिसांना आज माझा अल्टिमेटम आहे, येणाऱ्या 24 तासात या आरोपीला समाजकंटकाला अटक करा, अन्यथा कोपरगावमध्ये लाखो भीमसैनिक निळे झेंडे घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत. हा इशारा सुद्धा आज मी या माध्यमातून देतो. आम्हाला असं कळलं का तुम्ही आल्यानंतर इथले PSI असतील, कलेक्टर असतील, यांना फोनद्वारे संपर्क केला, त्यांचे काय? मी DYSPना बोललो, PIना बोललो. त्यांनी मला एक माहिती दिली की आम्ही त्याच्यावरती मोठी कारवाई करतोय. गुन्हेगार पार्श्वभूमीचा असल्यामुळं त्याच्यावरती एक मोक्यासारखी कारवाई सुद्धा करण्याचे त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये जे कोणी समर्थनार्थ स्टेटस टाकतायत सपोर्ट म्हणून, म्हणजे एखाद्या समाजाला हिनवायचं, अवमानित करायचं आणि तो अवमानित करतो त्याला सपोर्ट मानायचं, तर कुठंतरी हे रॅकेट आहे. कारण त्या प्रत्येक पोस्टवरती वरच्या बाजूला जय श्रीराम लिहिलं. हे हा जो नारा एक विशेष काही कर्मठ संघटना या ठिकाणी देतात आणि जेव्हा जेव्हा दलित मुस्लिमांना टार्गेट करायचं असतं जेव्हा तेव्हा या नाऱ्याचा ते उपयोग करतात. हे सपोर्ट म्हणून तो जो नारा टाकला आहे याचा अर्थ ही फक्त कमेंट नाही, तर सुनियोजित काही कर्मठ संघटनांचा जे मनुवादी अजेंडा चालवतात, जे या ठिकाणी दंगलीचा अजेंडा चालवतात, निवडणुकीच्या तोंडावरती दंगली घडवण्याचा ज्यांचा प्लॅन आहे, त्या सगळ्यांनी मिळून हा केलेला कट आहे. यांनी कमेंट करायची, पुन्हा सपोर्ट म्हणून अनेकांनी त्या ठिकाणी पोस्ट टाकायच्या. तर हे कुठंतरी सुनियोजित आहे. या सगळ्या घटनेची मी पार्श्वभूमी त्यांना सांगितली. काही तासात त्याने अटक करायचं मला आश्वासन दिलंय. जर नाही त्याने अटक केलं तर इथल्या PIला त्यांनी निलंबित केलं पाहिजे. कारण स्थानिकला या ठिकाणी हे अशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचं काम होतं, याची सखोल चौकशी सुद्धा झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी. समाज बांधवांना आपण काय सांगू शकतो? समाज बांधवांनी ठिणगी टाकणाऱ्याला दाखवून दिलंय की कुणी आम्ही आमच्या अंगावर आला तर शिंगाव घेतल्याशिवाय आम्ही राहत नाही. शिंगावरच घेत नाहीत, कारण आमचा शिंगलय अणकुचीदार आहे, साधं सुधं नाही. त्याच्यामुळं आमच्या नादी लागायचं नाही. आज फक्त समाजच नाही तर या ठिकाणी आदिवासी समूहाच्या एकलव्य संघटना असेल, आदिवासी संघटना 2-3 संघटना इथं आलेल्या आहेत, सर्व पक्षाचे लोक आहेत, मुस्लिम संघटना आहेत. म्हणून हा बहुजनांचा अलगार आहे की बाबासाहेबांच्या लेकरांना हिणू नका. हिणवल्यास या ठिकाणी वाईट पडसाद उमटतील. आमचा समाज संविधानाला, कायद्याला मानणारा समाज आहे, पण तो या ठिकाणी अस्मितेला ठेच पोहोचल्यास कुणालाही सोडणार नाही. आज मी त्यांना जे आव्हान केलंय, 24 तासात जर अटक नाही केली तर पुढच्या मोर्चाची आणि आंदोलनाची आम्ही तयारी करणार. आज दीपक भाऊ केदारे हे कोपरगाव तालुक्यामध्ये आलेले आहे. तर यांनी प्रशासनाला सांगितलं आहे 24 तासाच्या आत जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही भीम स्टाईलना तुम्हाला दाखवून देऊ. बहुजन आवाज 24 तास.